बघा बाउंड्री लाईनच्या बाजूला जे खेळाडू उभे आहेत सागर अँड टीम स्टँड्स मध्ये बसून घ्या. आपल्याकडे 4 स्टँड्स आहेत त्यामुळे स्टँड्स मध्ये आपण बसून घ्यायचं आहे. कोणी बाउंड्री लाईनच्या लगत किंवा मैदानाच्या आजूबाजूला उभं राहू नका. भरपूर सारे स्टँड्स आहेत, तुम्ही स्टँड्स मध्ये बसून या टुर्नामेंटचा आनंद घ्या. रोहितजी राजभर सर असतील, ऋषी दराडे सर, सनी दराडे सर आणि किशन पटोलिया सरांना आपण पाहणार आहात पंचांच्या भूमिकेमध्ये. शारी ऑफिशियल पंचांचं आपण स्वागत करूया. स्टॉपवॉच आम्ही ऑन करतोय. पंच 4 षटकांसाठी कंपल्सरी 16 मिनिटांचा वेळ दिला जाईल, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 2 धावांची पॅनल्टी आहे जर 4 षटकं 16 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाहीत तर. नियम प्रत्येकासाठी समान असतील, नियम प्रत्येकासाठी स्ट्रिक्ट असतील. ओके, सो स्टॉपवॉच आम्ही इथून जसं पंचांचा ग्रीन सिग्नल येईल तसं आम्ही ऑन करू. येस, स्टॉपवॉच ऑन झालेला आहे. येस, पहिला चेंडू रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. गणरायाला वंदन करून अखंड हिंदुस्थानाचं राधदैवत राजे शिव छत्रपती आणि शंभू राजांना मानाचा त्रिवार मुजरा देऊन तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं स्वागत करून या स्पर्धेची सुरुवात आपण करतोय. अगदी आपण पाहिलं तर हिंदू धर्म संस्कृतीनुसार कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना श्रीफळ अर्पण करत असतो, गणरायाचं पूजन आपण करत असतो. हे गणराया हे विघ्नहर्ता, आमच्या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं विघ्न कलंक लागू देऊ नकोस. अत्यंत निर्विघ्नपणे क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 दिवस सुरू असलेली स्पर्धा पार पाडून हेच गणरायाला साकडं घालतो, मागणं मागतो. आणि यावेळेस मात्र आपण पाहतो वाईट बॉलचा इशारा पंच करतात. एक्स्ट्रा रन. बॅटची हेल्दी बॉल मागे चाललाय डीप मध्ये. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू निघालाय. पंचांचा इशारा नो बॉलचा येतो, त्यावरती मोहर लागली चौकाराची. पंजा. निसटलाय आणि निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉल, +4, 5 धावा. धाव पटलावरती 19 रन्स ऑन द बोर्ड. रिवर्स शस्त्र बाहेर काढलं होतं, पण असं वाटलं एका क्षणासाठी की गॅप मध्ये जाईल चेंडू. बॉलला अडवले लास्ट मोमेंटला. रिजन्सी अनंतम स्पोर्ट्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अगदी आपण पाहिलं तर रवींद्रजी पवार साहेब यांचं देखील स्वागत आपण करू. आणि माझे अध्यक्ष आमचे अमोलदादा शिकीतोडे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. आपलं देखील स्वागत आहे, कारण पहिल्या सीझन मध्ये अगदी आपण पाहिलं तर तिथून त्यांनी आम्हाला संधी दिली आणि आज सलगच्या 5व्या पर्वामध्ये आमच्यावरती या संपूर्ण कोर कमिटीने विश्वास दाखवलाय. त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करू. आमचे दोन्ही स्कोरर असतील नेहा मॅम, काजल मॅम, दोघांवरती देखील पहिल्या पर्वापासून विश्वास दाखवलाय.
रिवर्स खेळलाय, फटका चांगलाय, बॉल निघून जाईल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय RAPL चौकार. स्कीट होता तिकडे, काळजी घ्या स्वतःची. परत यार नरेश गांगुड यांना पण पाहतात. दोन्ही अनुभवी खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत. एका बाजूने जितू पेडणेकर, दुसऱ्या बाजूने नरेश गांगुड यांना तुम्ही पाहतात. हा अनुभव आहे त्याच्याकडे, अगदी फक्त अनंतपुरता मर्यादित नसून अगदी आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सातत्यपूर्वक जबरदस्त अंडरआर्म क्रिकेटचं प्रदर्शन त्यांनी दाखवलंय. आणि रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग मध्ये देखील दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी आतापर्यंत प्रत्येक हंगामामध्ये करून दाखवले. शॉट तर नाहीये, शॉट फाईन लेग फिल्डर समोर स्लिप पॉइंट मधून थोडासा मागे क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला. गुड स्टॉप. नरेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. बॉलर्स बॅक मिड ऑन मधून मागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला मिस्टेक कोणती होणार नाहीये. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. पण धावांचा आलेख जर आपण पाहिलं तर प्रचंड वाढलेला तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 31 धावा धावफलकावर. पहिल्या षटक थोडस महागडं राहिलं. क्या बात आहे, पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॉल निघून चला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. काय सुरुवात होती, जबरदस्त चौकार. अप्रतिम फटका. प्रत्युत्तर दिले जाते. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ठोसा ये तो अभी झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि इथे मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा रन, अवांतर धाव मिळते. अवांतर धावांचा भरणा आहे. वेलकम पवन शेट्टी, गुड मॉर्निंग, स्वागत आहे. ड्राइव्ह केलाय आज. जबरदस्त सगळे खेळाडू इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून पहिल्या दिवसापासून क्रिकेटचा थरार आहे. हीच तर ओळख आहे रिजन्सी अनंतम प्रीमियर लीगची. हाच तर थरार तो क्रिकेटचा आपण पाहतोय. गणरायाच्या नामस्मरणाने आपण आजच्या दिवसाची सुरुवात केली. आणि अगदी आपण पाहतोय वेल बिगिन इज हाफ डन म्हटलं जातं. चांगली सुरुवात आहे तुमच्या
होणाऱ्या पुढील कार्याची पोचपावती असते आणि सध्या तरी मी म्हणेन जबरदस्त सुरुवात झाली. ग्रेट स्टार्ट. का सुरुवात मिळाली आहे बॅटिंग करत असताना अनंत मिगलच्या माध्यमातून. धावसंख्या 38. बॉलिंग मार्कवरती अजय. मिड ऑन मिड ऑफ आता है. मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढले. बाल बचे. बॉलला अडवलंय सुदैवानं. फेकी थोडी मी म्हणेन खराबच आली, ज्याचं कारण की ऑन द स्टंप फेकी आली असती कदाचित जेतूची विकेट देखील मिळाली असती, पण तत्पूर्वी प्रचंड वेगाने एक धाव पूर्ण केली आहे. सिंगने धावफलक पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती 39. 39. तयार. अजयचा हा बॉल सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाव. अजय सोडून दिलाय. आणखीन एक एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धावाचा भरणा असलेलं हे संपूर्ण सत्र मी तर म्हणेन, कारण पहिल्या ओव्हरमध्ये देखील बाहुबली थोडा महागडा ठरला. त्याच्याकडून या अपेक्षा नव्हत्या, कारण तो देखील अनुभवी खेळाडू आहे. त्याच्याकडे देखील प्रचंड अनुभव आहे आणि या परिसरातील क्रिकेट सातत्यानं तो खेळलेला आहे आणि प्रत्येक खेळाडूचा आढावा त्याला आहे. पण त्याच्या ओव्हरमध्ये मला वाटतं जवळपास 26 आल्या होत्या आणि जमेची बाजू राहिली ईगलसाठी, कारण मुख्य गोलंदाजावरती वार केला. कारण असं म्हटलं जातं सेनापती को गिरा दो सेना अपने आप गिर जाएगी, आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. धावा 42. 42. स्टॉपवॉच सुरू आहे, लक्षात ठेवायची गोष्ट देखील आपण. इथे मात्र आपण पाहतो फटका फसला. या फटक्याला जागा नाही अंडरआर्म क्रिकेटमध्ये. विकेटचं पतन आपण पाहतोय. पहिला धक्का लागला 42 आकड्यावरती बॅटिंग करत असताना अनंत मिगल्सला. अजय पुन्हा एकदा सोडून दिलं. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेर. ऋषीने मला वाटतं सकाळी एक्सरसाइज केली नाही, त्यामुळे आता त्यांना करावी लागते. थोडा नाराज दिसतोय ऋषी आता, सातत्याने त्याला बघा. फार सुंदर फटका होता. गॅप मध्ये खेळला. कव्हर बाउंड्री यांच्या बाहेर. चौकाराची वसुली झाली. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा वारंवार या अतिरिक्त धावाचा खर्च केल्या जातात, त्या महागड्या ठरू शकतात उत्तरार्धामध्ये तुम्हाला. फटका चांगला, पण समोर भिंतीसारखा बाहुबली उभा आहे. जम्प केलं लास्ट मोमेंटला, बॉलला अडवलं आणि तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय धावत संख्या 1 इथे प्राप्त केली जाते. सिंगलने धावसंख्या पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती 3 ओव्हरचा खेळ संपला. 53 धावा धावपटलावरती आपण पाहतो. 53 रन्स ऑन बोर्ड. एकाने या ना प्लीज.
यावर्षी खरं तर अगदी आपण पाहिलं तर पहिल्या मॅच पासून तो स्ट्रिक्टनेस, तो अवेअरनेस आपल्याला पाहायला मिळतो. इंटू द गॅप वॅकेंट एरिया शोधला, एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. 57 निखिल आपण पाहतोय गती थोडी कमी त्याच्याकडे, पण व्हेरिएशन्स प्रचंड आहेत. वेळ देखील तुमचा संपत आलेला आहे. 4 षटकांसाठी एकदा आपण पाहिलं तर 16 मिनिटांचाच वेळ आहे, त्यामुळे कदाचित आता 2 धावांची पॅनल्टी देखील लागू शकते जर 16 मिनिटात तुमचे 4थं षटक पूर्ण झालं. आणि येस, टाइम देखील आता संपलेला आहे. दिलस्कूप केला गेलाय अनऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये. फटका आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक तिकडे धावत राहिले, पण काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आउटस्टँडिंग, टाळ्या वाजवा एकदा, क्या बात आहे. सीझन 5 मध्ये अगदी सुरुवातच झाली आणि या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळतात. जितकी ताबडतोड फलंदाजी सुरू आहे तितकंच जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. हम किसी से कम नाही, कोणी कमी नाहीये. ओ व्हाट अ ग्रेट इफर्ट, क्या बात है. हॅट्स अप टू गाइस. राकेशला आपण तिकडे पाहतोय, क्या बात आहे. या टाळ्यांचा कडकडाट सर्व काही सांगून जातोय. या टाळ्या ज्या वाजतात ती त्याच्या कामाची पोचपावती मी म्हणेन. राकेश आउटस्टँडिंग, ग्रेट, मॅग्निफिसंट एफर्ट्स. स्वीप करतो ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. ज्या की मुवमेंट असतात ना एखाद्या स्पर्धेमध्ये, मी म्हणेन की या स्पर्धेमध्ये ती बेस्ट मुवमेंट राहिली आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवरती बाउंड्री सेव्ह करतोय. 4 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्या, जिथे धावसंख्या 63 उभारली गेली आतापर्यंत. 63 लॉस ऑफ 1, एक चेंडू शिल्लक. उमालेचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एफर्ट चांगले मी म्हणेन. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे आता काय घडलं एक्झॅक्टली. फलंदाज बाद आहे, धावचीच्या स्वरूपात विकेट मिळते. आणि धक्का क्रमांक आपण पाहिले तर सध्या मैदानाच्या आतमध्ये लागलाय, दुसरा रनआउटच्या स्वरूपात. त्यात अभिला मात्र मैदान सोडावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद.
55-60 या पेचवर रिस्पेक्टेबल टार्गेट आहे. चांगली बॉलिंग टाकली तर 55-60 चांगला स्कोर आहे. एक्साइटमेंट लेवल काय? खरंच चांगलंच आहे. म्हणजे ह्या टुर्नामेंटसाठी सगळेच वाट पाहतात. एक वर्षानंतर ही टुर्नामेंट येते. येस, अँड वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इट. भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि टॉस बॉक्स मधून माहिती पवन शेट्टी आणि टीमने जिंकला टॉस आणि प्रथम निर्णय घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय केवल कंपनीला. काही क्षणातच लाईव्ह ऍक्शनला सुरुवात होईल, पण दुसऱ्या डावाची सुरुवात झाली. दरम्यान पहिल्या डावात 78 बनल्यात, 79चं मोठं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. ठीक 9:01 पहिला बॉल पडतोय, त्यामुळे स्टॉपवॉच देखील इथे ऑन केला जातोय. लक्षात ठेवा. शंकेश मंडप डेकोरेटर्स जनरेटर व्हॅन जवळ आपण या. शंकेश मंडप डेकोरेटर्सला विनंती आहे की आपण जनरेटर व्हॅन जवळ विनायक कदम यांना भेटा. जितू पेडणेकर या संघाचा सरसेनापती सध्या गोलंदाजी मार्क वरती अडचणी येत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल पहिल्याच मॅच मध्ये दोन अनुभवी खेळाडू एकमेकांच्या समोर. ऑन साइडला खेळतोय, फटका चांगला आहे आणि पहिल्या षटकामध्ये कमी क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या जवळ असतात, त्याचा फायदा उचलला गेलाय. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या डावातील आलाय पहिला चौकार. तर धाबा बनण्याची प्रक्रिया देखील आता सुरू झाली आहे. तोडीस तोड जशास तसं प्रत्युत्तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलं जाईल हे सांगत असताना नरेश बॅटमन आलेला हा पहिला चौकार. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन, धाव ना धावी ते महत्वाचे आणि प्रत्येकाला माहिती आहे धावांचं महत्व काय. कारण एकेका धावेने देखील सामना गमावताना आपण बऱ्याच संघांना या स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे. चांगली गोलंदाजी, मी कौतुक करेन, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या डावामध्ये 26 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आता दुसऱ्या डावात फक्त 6 बनतात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता यावेळेस देखील. क्षेत्ररक्षक आहेत, कोणती धाव मिळणार नाहीये. सातत्यानं आलेले डॉट बॉल दबाव वाढवतात. पाठला करायचा 79 धावसंख्येचा मोठी टोटल स्कोर कार्ड वरती बनवली आहे. जितू नरेशसाठी हा देखील बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 1 चा खेळ झालाय पूर्ण. आफ्टर फर्स्ट ओव्हर टीम टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 6 विदाउट लॉस. आणि अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक 5 मिनिटांच्या कालावधीनंतर आम्ही फक्त एकदा तुम्हाला सांगू की 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले आणि 15 मिनिटं झालेत आणि जसं 16वा मिनिटं संपेल तशी पानंटी लागेल. हॅलो चेक, टाइम स्टॉप आहे, 3च मिनिट आहेत. येस,
स्टॉपवॉच पुन्हा आम्ही ऑन करतोय आणि मॅचला पण सुरुवात करूया. गेम ऑन. बॉलिंग मार्कवर मयूर येतोय. गॅप मध्ये खेळलाय. फटका चांगलाय. वॅकेट एरिया शोधून काढलाय. चेंडू सीमा रेषा पलीकडे हाय तो चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. ऑन साइडला फक्त 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्याचा फायदा उचलतोय बॅटर निखिल. या वेळेस देखील आपण पाहतोय अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं तर नो बॉल आहे. नो बॉल आहे आणि जर हा फटका प्रॉपरली एक्झिक्यूट झाला असता तर मी म्हणेन इथे देखील 5 मिळाल्या असत्या. ऑफ साइडला स्वीप केलाय. प्री डिटरमाइंड स्ट्रोक. पहिले ठरवलं होतं की आपल्याला स्वीपच करायचं आणि त्यानंतर फक्त दिशा दर्शक बनला, दिशा सूचक बनला. स्क्वेअर लेगला एक रन प्राप्त केली जाईल. सिंगलने धावसंख्यापुढे टोटल सध्या 13. शिव एडिट्स ऑफिशियल अपडेटर या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठेतरी कोणत्या ना कोणत्या संघाच्या खेळाडूंचे फोटोशूट कंप्लीट करत असतील. पॉवर पॅक ड्राईव्ह. समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. अमयला आपण तिकडे पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. इक्का दुक्का सिंगल डबल से काम नाही चलेगा मेरे भाई. आता थेंबे थेंबे तळे साचे विसरावं लागेल. आता फक्त अटॅकिंग इंटेंट. आता चौकारांची बोली भाषा दाखवावी लागेल मैदानामध्ये. चांगला बॉल आपण पाहतोय. आणखीन एक सिंगल. आता मात्र ती वेळ राहिली नाहीये. इक्का दुक्का सिंगल डबलचा आता मात्र तो कालावधी संपलेला आहे. कारण 79चा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. त्या अनुषंगानं तुमचं माइंडसेट क्लिअर असणं फार गरजेचं आहे की सुरुवातीपासून अटॅक. झेलची संभावना होती आणि कॅच तिकडे मात्र ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालंय. पुढचा बॉल मयूर उमालेसाठी. इथे काय घडलंय. प्लेड ऑन. विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये. मोठा मासा गायला लागलाय. निखिल उमाले बॅक टू द डगआउट. भगवान शान आहे.
क्या बात आहे. नो बॉल आहे, जरूर एक रन देखील मिळाले, पण एफर्ट्स बघा. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं, ते असंच नाही. अमयने देखील लाजवाब एफर्ट्स दाखवले तिकडे आणि बॉलला अडवलं गेलंय. गुड फिल्डिंग लॉंग ऑफ रिजन मध्ये. अफलातून क्षेत्ररक्षण टॅप केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल फक्त मिळेल. नरेश दादा सांभाळून जरा, तिकडे दुसऱ्यांदा तुम्ही पडतात. गोलंदाजी करताना देखील तिकडे थोडे स्किड झाले होते. विकेटच्या बाहेरून धावा, ते बरं पडेल. रिव्हर्स खेळलाय पुन्हा एकदा, आणखीन एक. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतोय. 3 ओव्हर पूर्ण, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा, 36. संपन्न झालेल्या म्हणजे अगदी योग्य वेळेत सामने आपल्याला पाहायला मिळतात. चांगला ओव्हर रेट मेंटेन ठेवलाय. ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय. वॅकेंड एरिया शोधत असताना सातत्यानं चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते, पण हे फटके मी म्हणेन पहिल्या ओव्हर पासून येणं फार गरजेचं होतं. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिल्या बॉल पासून हे फटके येणं फार गरजेचं होतं. आणि सध्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या 42 आकड्यावरती 42 रन्स ऑन बोर्ड. स्वीप करायचा प्रयत्न होता यावेळेस देखील आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल या मॅच पासून दूर घेऊन चाललाय रायनोसला. पुढचा सामना देखील जबरदस्त असणार आहे. बिग बॅटल. एका बाजूला पवन शेट्टी, दुसऱ्या बाजूला पांडा, आणि इथे ओव्हर थ्रो. अभिनंदन. 4 धावा मात्र इथे आपण पाहतोय मिळतील. 4 धावा असतील. फक्त 12 मिनिटं खर्च केलेली आहेत, म्हणजे काय ओव्हर रेट मेंटेन ठेवला बघा. अशा जर मॅचेस सुरू राहिल्या तर मात्र शेड्यूल मध्ये कोणती मॅच पेंडिंग राहणार नाही. डॉट बॉलची समाप्ती 4 षटकांचा काय संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धाव फलकावरती. 47. अप्रतिम चौकार आपण पाहतोय. 4 धावा.
ते आपण पाहिलं तर मिड ऑफच्या फक्त डोक्यावरनं पुश केलं आणि लॉंग ऑफला प्रोटेक्शन होती, त्याचा फायदा उचलला. चौकाराची वसुली झाली. पुढील सामना पवन अँड टीम आपण तयार राहायचंय, कारण लगेचच जशी मॅच संपेल तसा मैदानाचा ताबा आपल्याला घ्यायचा आहे. आणखीन एक चौकार आपण पाहतोय. 4 धावसंख्या, धावफलक पुढे 55 वरती. धावा अगदी आपण पाहिलं तर येणाऱ्या आता 4 चेंडूमध्ये 24 करायच्या. ज्या प्रकारे फलंदाजी सुरू आहे या मॅच मध्ये असं वाटतंय की ही खेळपट्टी फक्त फलंदाजांसाठीच बनवली आहे की काय, कारण पूर्वार्धामध्ये देखील आपण पाहिलं 78 धावा कुठल्या गेल्या आणि उत्तरार्धात देखील 55 धावांपर्यंत पोहोचले गेले. 4-24. स्टेप आउट करून बॉलर्स बॅक पॉवर पॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाले, पण स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. 2 मिळतात. 3 बॉल 22 करायचे आता या मॅच मध्ये. पूर्णपणे ईगल्स पाड जड झालेले तुम्हाला पाहायला मिळेल, कारण सुरुवातीपासून डॉमिनेटिंग क्रिकेट त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि इथे मात्र लॉंग ऑनला चांगला असेल. अगदी आपण पाहिलं तर ज्या प्रकारे मिड ऑफच्या वरून फटका एक खेळला होता त्याच प्रकारे हा फटका खेळायचा होता, पण यावेळेस थोडीशी चूक झाली आणि डीप मध्ये लॉंग ऑनला चांगला असेल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 58 वरती 58. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक वर स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. स्वीप करतो साईडला. फॉलिंग स्वीप. फटका फसलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सर्कल आउटच्या स्वरूपात. आणखीन एका फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागतंय आणि सामना संपतोय. मॅच फिनिश. सामना अनंतम ईगल्सने जिंकलेला आहे. वेल प्लेड टीम ईगल्स. अभिनंदन. विजयानं आपली घौडदौड सुरू करत असताना, विजय रथावरती स्वार असताना पहिला दणदणीत विजय मिळवलाय अनंतम ईगल्सने. वेल प्लेड टीम ईगल्स आणि हार्ड लक. नेक्स्ट मॅच साठी आपण शुभेच्छा देऊया रायनोसला. नो डाऊट अबाउट सामनावीराकडे आपण वळणार आहोत. 43 नॉट आउट आणि बॉलिंग करत असताना फक्त 6 धावांचा षटक. जितू पेडणेकर ठरलाय पहिल्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.